वंडर किड्स स्कूल येथे विज्ञान दिनाचं औचित्य साधून विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक संकल्पना प्रभावीपणे सादर केल्या। या प्रदर्शनाचं उद्घाटन स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. दमयंती गुंजाळ, लेखिका समिधा गुंजाळ आणि अविनाश क्लासेसचे संस्थापक श्री अविनाश जाधव यांच्या हस्ते संपन्न झालं। या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक संकल्पना सादर केल्या असून सर्जनशील प्रकल्प आणि नवकल्पना यांना मोठा प्रतिसाद मिळाला। प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक करत विज्ञानाच्या माध्यमातून समाजहिताचे नवे शोध घेण्यास प्रवृत्त केलं। कार्यक्रमास विद्यार्थी, पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाला शाळेच्या संस्थापिका मिसेस वैशाली जाधव, प्राचार्य मोनिका दारवेकर तसेच संपूर्ण शिक्षक वृंद उपस्थित होता। पाण्याचे सोर्स अर्थात सोर्स ऑफ वॉटर, वनस्पतींचा उपयोग अर्थात युजेस ऑफ प्लांट्स, सौरमंडल तसेच प्राण्यांची निवासस्थाने यांसारख्या रोचक प्रकल्पांचं सादरीकरण केलं। विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांना उपस्थित पालक आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते, असं मत प्राचार्या मोनिका दारवेकर यांनी व्यक्त केलं। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळेच्या संस्थापिका मिसेस वैशाली जाधव यांनी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचं कौतुक केलं। विज्ञानप्रेम वाढवण्यासाठी भविष्यातही अशा प्रदर्शनांचं आयोजन केलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। माझं नाव वैशाली अविनाश जाधव। स्कूल माझी गेली 12 वर्ष झाली रन होतीये। तर स्कूलला स्टार्टिंगला आमच्या 17 विद्यार्थी होते। आजच्या 2025 मध्ये 150 विद्यार्थी स्कूलमध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे। तर म्हणजे जून पासून आमचे जे उपक्रम चालतात तर आषाढी एकादशीपासून चालू होतात। तर वार्षिक अकॅडमिक इयर हा लास्ट प्रोग्राम असतो आमचा सायन्स डे। मंथली प्लॅनर असतं, प्लॅनरनुसार सगळे पालक सुद्धा यात इन्व्हॉल्व होतात। आज सायन्स प्रोजेक्ट ठेवलेला आहे। तर सायन्स प्रोजेक्टचा उद्देश असा की मुलं नंतर फर्स्ट स्टँडर्डला जातात। तर फर्स्ट स्टँडर्डला गेल्यानंतर त्यांना मोठ्या स्कूलमध्ये जेव्हा 1000 विद्यार्थ्यांमध्ये ते जाणार आहे तर तेव्हा आत्तापासूनच वंडर किड्स प्री प्रायमरी स्कूल ही आहे। जर नर्सरी पासून UKG पर्यंत त्यांना स्टेज डेअरिंगची सवय लावून देते। तर मुलांना कुठल्याही गोष्टीचं पालकांना समोरासमोर इंटरॅक्शन होणं या गोष्टी त्यांना खूप सोयीच्या जातात। आजचा प्रोग्राम आहे तो ओपन ठेवला जातो मुलांसाठी आणि खूप छोट्या छोट्या गोष्टी या रन केल्या जातात वंडर किड्स स्कूलमध्ये। स्टाफ पण माझा खूप सुंदर आहे। मलाही त्यांच्याकडे थ्रूआउट लक्ष द्यावं लागत नाही। स्कूल म्हणजे ही प्रत्येक टीचरची स्वतःची स्कूल आहे या उद्देशानेच आमची स्कूल चालते आणि दरवर्षी आमचे विद्यार्थी वाढत चालले आहेत। आता सेकंड ब्रांच पण आम्ही वडगाव गुप्ताला पण चालू करत आहोत। अविनाश क्लासेस पण आहेत माझे। गेली 22 वर्षापासून अविनाश क्लासेसचं पण 1st to 12th पर्यंत क्लासेस आहेत। त्यामध्ये इंग्लिश मीडियम, CBSE आणि सेमी इंग्लिश हेही सगळे गेली कित्येक वर्ष चालले जात आहेत। कितीतरी अविनाश सरांचे विद्यार्थी आज ICSE बोर्ड मधनं पुढे गेलेली आहेत। खूप मोठ्या पोस्टवर गेली तरी ते आधी कधी पण येतात आणि स्कूलला शाळेला रन म्हणजे कसं भेटायला येतात जुन्या टीचर लोकांना। जे आहे स्कूल ही माझी कॉलनीमध्ये पण प्रत्येक जण आम्हाला इथे ज्या दिवशी स्कूलला सुट्टी असेल त्या दिवशी शुकशुकाट होतो, आम्हालाच करमत नाही। तर स्कूल ही अशीच यशोगाथा आमची पुढे चालत राहणार आहे।
नवीन वर्षाचे ॲडमिशन पण आता चालू झालेले आहे. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG साठी सुद्धा. आणि भविष्यात आमचं फर्स्ट स्टँडर्डपासून 10th स्टँडर्डपर्यंत सुद्धा स्कूल ही रन चालले प्रोसिजरमध्ये आहे. तर सगळ्यांच्या इच्छाशक्तीने आणि पालकांच्या इच्छाशक्तीने ते सुद्धा पूर्ण होणार आहे. तर त्याला थोडासा अजून वेळ आहे. वंडरकिड्स या शाळेमध्ये बोलावलं गेलं होतं. प्रमुख पाहुणे म्हणून मी आज बऱ्याच वर्षाने एखाद्या लहान मुलांच्या शाळेला भेट दिली. पण मुलांचं सायन्स डेच्या निमित्ताने जे काही प्रोजेक्ट मुलांनी केलेत ते इतके व्यवस्थित आणि छान होते आणि त्यांनी त्याचे समजावून सांगणं हे सुद्धा खूप चांगलं होतं. तर अशा प्रकारचे प्रोजेक्ट जर प्रत्येक शाळेमध्ये लहान मुलांना सुरू जर केले तर ते फार चांगले होईल. कारण आता नवीन मुलांना फक्त आपण म्हणतो की तुम्ही इंटरनेट नका वापरू, तुम्ही सोशल मीडिया नका वापरू, पण ते वापरताना त्याचे होणारे फायद्याच्या दृष्टीने जर प्रोजेक्ट मुलांकडून करून घेतले तर मुलं त्याचा फार चांगला उपयोग त्यांच्या भविष्यात करू शकतील. आणि ही शाळा वैशाली जाधव, अविनाश जाधव यांनी सुरू केलेली ही छोट्या मुलांची शाळा शाळेपेक्षाही संस्कार वर्गासारखी पण छान आहे. इतक्या मुलांनी छान व्यवस्थित गुड मॉर्निंग म्हणणं, आलेल्या पाहुण्यांना व्यवस्थित समजावून सांगणं ह्या गोष्टी पण खूप महत्त्वाच्या असतात. आणि शाळेने त्याच्यावर भरपूर मेहनत केली आहे. त्यांचे शिक्षक सुद्धा प्रत्येक मुलाच्या मागे इतके छान खंबीरपणे उभे राहिलेत की मुलांना असं भीतीच वाटली नाही की मी आपला प्रोजेक्ट कसा सांगू किंवा किती सांगू. सगळं तोंडपाठ एकदम छान समजावून त्यांनी प्रोजेक्टचं आम्हाला विश्लेषण केलेलं आहे. तर याबद्दल शाळेचे शिक्षक वैशाली मॅडम, अविनाश सर या सगळ्यांचे मी आभार मानते. आणि